सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा। 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचं आत्मसमर्पण। सोनूकुमार दिवाकर आग्र्याहून थेट भिवंडी कोर्टासमोर हजर। छापखान्यातून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यासाठी सोनूकुमारनं कर्मचाऱ्यांना पैसे दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांचा 1.5 वर्षातील कामगिरीचा आढावा घेणार। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेंची शिवसेना नेत्यांसह बैठक। खात्यात फेरबदल, कामचुकार मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याच्या चर्चा। ठाण्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह। काल शिंदेंच्या हस्ते ठाण्यात विविध प्रकल्पांचं उद्घाटन। विकास कामांचं पुन्हा उद्घाटन करावं, उपमहापौर कृष्णा पाटील यांची मागणी। कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा राजू शेट्टींचा आरोप। आज लाक्षणिक उपोषणाची हाक। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताच्या शर्मिला धनखडनं गोळाफेकीत जिंकलं सुवर्णपदक। भारोत्तोलनात वल्लुरी अजय बाबूनं जिंकलं रौप्य, तर मराठमोळ्या सर्वेश कुशारेनं लांब उडीत रौप्य पदक जिंकलं।